सगळ्यांचे विचार एकच आहे ना, वेगळे विचार आहे. मनोज दादाचं उपोषण सोडवलं आणि जे काय आश्वासन ही मी आता सांगितली त्याचा टाइम बॉन्ड किती दिवसात करून देणार ह्याच्यावरचा निर्णय करणं बरोबर आहे ना. मग 50 आणि 100 लोक आली काय आणि 5 लोक आली काय. सर हा समाज आहे ना फक्त जरांगे पाटलांना मानतो. 5 जणांचं निवेदन हे देणं हे यांना जड जाणार निवडणं नाही नाही एक पाऊल ऐका उपाय निघू शकतो. तुम्ही 5 लोक घ्या आणि बाकीच्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सवर दाखवा. आम्हाला ती 5 लोक बोलतायत ते विषय अरे त्याचं मत मांडून दे ना. त्यांचं म्हणणं काय ऐका सगळ्यांच्या हातात देतात आम्हाला एक मिनिट ऐका. बैठक होताना चर्चा होताना मर्यादित लोकांच्या मध्ये होती. बैठक होताना असं नसतं हो साहेब, असं नसतं. हे बघा आम्हाला वर्ष बघायची. एक मिनिट बोलू द्या. एक मिनिट ऐका. मी आलो माहित करेल हो. मला काय मी कमीपणा मानला का. मी जात नाही, मी येत नाही. मी स्वतः निरोप दिला आमच्या अधिकाऱ्याला की मी येतो. फक्त रस्त्यावर बोलणं योग्य नसतं. उभं राहून बोलणार, बसून बोलणार, काय होणार. मी म्हणलं आपण ऑफिसमध्ये बसू, त्यांच्या किती लोकांना यायचं त्यांना येऊ द्या, आपण समक्ष चर्चा करण्यात आज जाऊन माहिती घेतली. उद्या साहेब अवेलेबल होतील आपल्याला. मी वेळ घेतो सकाळी लवकरची म्हणजे 12-1 वाजताची. आपण 5 जण तुमची नावं आमच्या अधिकाऱ्यांच्याकडे द्या. आपण तुम्हाला मी स्वतः तुमच्या बरोबर येतो. आपण जाऊ 1 to 1. तुम्ही फक्त तुमचे मुद्दे काढा, कुठले मुद्दे बोलायचे, मुद्देसूद बोलायचं एवढे काय. आणि ऐका ना, मी आता उपोषण सोडवणं हा पहिला मुद्दा. एवढे एकाच मुद्द्यावर उद्या चर्चा करायची ना. बाकी हे मी तुम्हाला सगळं समजून सांगितलं. त्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो आणि जरांगे पाटील आमचे आम्ही नको ऐका ना. आणि आता बोला तुम्ही 5 जण चला, आपण चर्चा करू. आम्ही तज्ञ नाही बोलायचे. अरे अहो बाबा कसं तुम्ही आता विश्वास ठेवला आमच्या तुम्ही इथं आले आम्हाला वेळ पण दिला तसं साहेबांनी पण आम्हाला थोडासा वेळ देऊन समजून घ्या. आता तुम्हाला आम्ही सगळे चालणार त्यांना आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांनी भेटा मुख्यमंत्र्यांनी बघा 1 मिनिट तुम्ही उद्या 1 मिनिट नाही 1 मिनिट तुम्ही उद्या जाऊन काही म्हणा. मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली, मलाही बोलता येतं. ऐका मी पण सांगणार. मी एक पाऊल नाही नाकारली का भेट. युक्तिवाद नाही. आम्ही तुमचेच आहोत. आपल्याला उपोषण संदर्भात तोडगा करायचा. तुम्ही ज्येष्ठ आहात. तुम्ही काम केले. तुम्ही ठोस निर्णय घ्या. उपोषण संदर्भात आम्ही सगळे निमूटपणे शांत. ऐका तुम्ही 5 मिनिटं 10 मिनिटं ज्या तुमच्या लोकांच्या भावना आहेत त्या तुम्ही साहेबांपुढे मांडा. आपण काय आम्ही 1 मिनिट मी काय केलंय. ऑलरेडी मगाशी मी ठाण्याच्या कार्यक्रमात असताना सीएम साहेबांना एक नोट तयार करून दिलेली आहे. साहेबांजवळ ती आहे. त्यातल्या आधारित तुम्हाला साहेब बोलतील किंवा मला सांगतील काय आधीचं काय सांगायचं असेल तर. आणि त्या प्राप्त परिस्थितीनुसार जर आपल्याला तिथनं काही वाटलं बाबा दादांशी बोलायचं किंवा दादांना काही निरोप पाठवायचा किंवा दादांकडे कुठला स्पेशल दूध पाठवायचा आपला, आपण तुम्ही 5 जण साहेबांनी आपण 5-7 लोकांची चर्चा करून लावू द्या.
असं काय करता? वेळ जातो ना असं एकच बोलतो इथं जे आलेलं आहे ना प्रत्येक कुठल्याही पक्षात तुम्ही आत्ता व्हेरीफाय करा इथं पण बाहेर जाणार नाही. प्रत्येक जण सामान्य घरातला माणूस आहे. मी स्वतः रिक्षावाल्याचा पोरगा आहे. हे कमिन्स कंपनीत कामाला आहे. प्रत्येकाला सांगतोय हा टेम्पो ड्रायव्हर आहे. इथं कोणी चुकीचं काही उद्या वागणार नाही. तुमच्या सोबत जशी चर्चा आहे आणि तुम्ही सांगतो आता सगळे बोलले 5च जण बोलणार. आमच्या बरोबर आहे का नाही? तुम्ही आमच्या बरोबर आहे. मला असं वाटतंय तुम्ही विचार करा आणि 5 जणांची नावं आमच्या अधिकाऱ्यांच्याकडे द्या. कशाला तुम्ही आमचं जरांगे पाटील आपले जरांगे पाटील आणि CM साहेब तिघंच बोलतात. आमची 5 जणांची आमची गरजच नाही ना. उद्घाटन मध्ये व्यस्त आहे तसं मराठी समाजवादी पण व्यस्त होऊन गेलं थोडं. आणि पाटील आता आजच्या घरी तर चालू होणं सगळे असते. एक मिनिट, आम्हाला पाटलांचं उपोषण सोडायचं. आम्ही आनंदाला जातो, पुण्याला जातो. आनंदाला बोलू शकतो. आयुष्यात पाणी नाही हे बघा पाणी आहे का तसं माझं मत आहे. रात्री 2:15 वाजेपर्यंत विनंतवाऱ्या करत बसलो नसतो. किती वेळा त्यांच्याशी बोललो, काय बोललो, दादाला विचारा तुम्ही. आणि ते शेवटी म्हणले राजे तुमचा शब्द मला डावलता येत नाही. तुम्ही घेतल्या मिटिंग सोमवारी तुमच्या मिटिंग मध्ये काय होतंय बघा. पण तुम्ही मग सोमवारच्या बैठकीत निर्णय घ्या. मी तुमचं ऐकून आता उपचार घ्यायला सुरुवात करतो. एवढं त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आता उद्या तुमच्या 5 लोकांना घेऊन फक्त साहेबांशी बोलायचे. तिथं वाटलं येऊ आपण साहेबांना फोन लावून. साहेब नाही तिथं साहेब बाहेर आहे. हो दौऱ्यावर राहायचं आहे. दौऱ्यात आम्हाला उपोषण सोडलं तुमच्या समक्ष होऊ देऊ. नाही पाहिजे साहेब, फक्त उपोषण सोडलं पाहिजे. 2 मिनिटं लक्षात घ्या की आपला मूळ हेतू दादा उपोषण सोडत हमना आहे बरोबर. 5 लोक 500 लोक की 50 लोक हाही आपला मूळ हेतू नाही. आपण पुण्यावरून इथपर्यंत आलो या हेतून आलो की दादांना त्रास होतोय. दादांचं उपोषण थांबवलं गेलं पाहिजे. त्यांच्या मागण्या मान्य करायच्या की काय करायचं ते दादा CM साहेब आणि राजे जो निर्णय घेतील. दादांनी घेतलेला निर्णय तर आपल्याला मान्य नाही. मग आपण काय विषय ठरवू. एक मिनिट आपण आपला विषय ठरवू की 5 जण आहेत का 10 जण आहेत, जायचं की नाही जायचं ते आपण सांगू साहेबांकडे. आपलं जर 5 जण जाण्याचं एकमत झालं तर सकाळी 11 वाजता साहेब सांगतील त्यावेळेला आपण 5 जण जाऊ. नाही जावंसं वाटलं आपल्याला तर आपण तो निर्णय घेऊ. परंतु आता मला वाटतं की अत्यंत सौजन्यपूर्वक आणि व्यवस्थित चर्चा झालेली आहे. त्याच्यावरती राजेंनी जे शब्द दिले आता उद्या आलो असता पण आज का आलो. आज निर्णय घ्यायला पाहिजे. उद्या का निर्णय घ्यायचा. उद्या आमच्यातलं कोणी येणार नाही. तुम्ही 2 मिनिटं आहे बरोबर. तुम्हाला पटलं तर करू नाही तर मी तुमच्या सोबत साहेब. आणि 2 मिनिट तुम्हाला पटलं सगळ्यांना तर जसं तुम्ही म्हणाल त्याचं नाही ऐका. CM साहेबांनी ठीक आहे आमच्या माणसाचे अजून 6 तास जर का 8 तास आपल्या माणसाची तो व्हावी अजून त्यालाही तर होऊ दे. उद्या सकाळी 12 वाजता तुम्ही म्हणता तुमच्या शब्दाला मान देतो. CM साहेब तुम्ही आणि मनोज दादा उद्या सकाळी 12 वाजता उपोषण सुटलं पाहिजे असे तुम्ही आम्हाला ठोस सांगा. उद्या 12 पर्यंत मी स्वतः पाण्याचा पॅक घेत नाही. मी इथं बसून राहतो. तुम्ही ना आमचे 5 जण हे स्वतः तुम्हाला समजा तुम्ही मालक आहात. तुम्ही स्वतः आमच्या 5 जणांच्या तुम्ही जवानाचे आमच्या 5 जणांच्या तुम्ही जवान. मी मराठा आहे. मी त्यांच्यातलं एक आंदोलन करताय. तुम्ही म्हणतो मी तर बाजूला ठेवा. तुम्ही एक आंदोलन करतो म्हणून तुम्ही CM साहेबांना बोला आणि तुम्ही दादांची बोला लगेच आम्ही निघालो. मंत्रीपद माझ्या डोक्यात असतं. तुम्ही म्हणून मी काय म्हणतोय तुम्ही 5 जण माझ्याबरोबर चला. हे दादा जे बोलले का नाही योग्य बोलले.
की आपल्याला या न त्यानं मार्गानं आपल्याला उपोषण स्थगित झालं पाहिजे. उद्या त्यांनी उपचार घेतले पाहिजे, दवाखान्यात ऍडमिट झाले पाहिजे, ओरली काहीतरी ज्यूस वीस घेतला पाहिजे. ही आपली पहिली मानसिकता आहे किंवा पहिलं प्राधान्य आपलं आहे. तर त्याच्या दृष्टीनं जे करावं लागेल ते सकारात्मक केलं पाहिजे ना, हे तुमच्या हातात. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय, तुम्ही 5 जण माझ्याबरोबर कृपया चला. माझी विनंती तुम्हाला आहे, असंही व्हायला नको. शंभूराज देसाई तिथं गेला, काय बोलला का नाही बोलला आम्हाला माहित नाही, दादाला फोन लागला का नाही आम्हाला माहित नाही, त्याने बाहेर येऊन काय सांगितलं तिथं आणि पुढं दुसरं कोणीतरी काहीतरी बोलणार. त्यापेक्षा तुमच्यातली जी कोणी 5 जण असतील त्यांनी चला. बाकीच्यांची वाटलं तर 1 मिनिट, बाकीच्यांची वाटलं तर आम्ही इथं एखाद्या जवळच्या हॉलमध्ये राहायची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था माझा बघायला जर मोठा असतं का नाही जास्त बघायला माझा बघायला 4 पलीचा आम्हाला वेळ दिली आपले खरं तर मनापासून आपण मध्यरात्री देखील एवढ्या उशिरा आला वेळ दिली. कालचा आमच्यातले काही बांधव आपल्याला बोलले की आपण दादांशी वेळ बोलले नाही, परंतु आम्ही साक्षीदार रात्री आपण आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. चॅनलला देखील ते लाईव्ह होतं. तुम्ही बोलल्यानंतर त्यांनी सलाईन घेतला, आम्हाला ते मान्य आहे. आता जी आपण बघा कुणी एकमेकांनी हट्ट ठेवण्यात काय अर्थ नाही. पाटलांशी जे बोलणं झाले शेवटी आपल्यापेक्षा पाटील श्रेष्ठ आहे, पाटील बोलतात ते आपल्याला मान्य आहे. दादांशी जे बोलणं झाले त्यानुसार सोमवारी जी बैठक होणार आहे. आमची कळकळीची विनंती की आपण प्रयत्न लावायची की उद्या ती बैठक लावता येईल आणि उद्या आपण मुख्यमंत्र्यांशी आमचे 5 जण कुणी येणार नाही, आपणच बोला. आपणच गरज नाही. आपण एक पाऊल आम्हाला मान्य आहे की आपण जी यांच्याशी वकील जस्टिस लोकांची जी आपण सोमवारी बैठक लावणार आहात ती उद्या लावण्याबाबतीत आपण प्रयत्न करावे. त्यांच्याशी बोलावं लागेल तुम्हाला. तुम्ही सकाळी त्यांची चर्चा करून ती उद्या लावण्याबाबतीत प्रयत्न करा. अजून अधिकचे काही प्रयत्न करून तुम्ही उद्या पाटलांशी दुपारपर्यंत बोलणं करावं, सीएम साहेबांशी बोलणं करून द्यावं. आमची विनंती एवढीच की त्यांचं उपोषणाचा 1 टप्पा झाला की त्यांनी सरायला लावलं. दुसरं ते उपोषण लवकरात लवकर सुटेल या बाबतीत तुम्ही प्रयत्न करावेत. आम्ही आमचा हट्ट थांबवतो. आपण वेळ दिली त्याबद्दल आम्ही सर्वजण माझी परत समारोप पाहिजे. मुंबईमधनं आपण बाहेर जायचं, आपण इथंच जायचं आणि आमच्याकडून कुणाला काही त्रास होणार नाही. आम्ही इथंच राहू. समारोप करण्यासाठी परत एकदा मंत्री म्हणून राज्याचा मी तुम्हाला विनंती करतो, तुमचे 5 लोकांची नावं कृपया द्या. कारण मी काय बोलतोय, सीएम साहेब काय बोलतायत, तुमचे 5 लोक असावीत ही माझी प्रामाणिक भावना आहे. अजूनही तुम्ही चर्चा करा, पण 5 लोकांची नावं आमच्या अधिकाऱ्यांकडे द्या. त्या 5 लोकांना घेऊन मी स्वतः तुमच्या बरोबर उद्या सीएम साहेबाला भेटायला येतो.